जय महाराष्ट्र. मी जमीर देशमुख. मी राहणार महाड, रायगड जिल्हा उपाधिकारी म्हणून युवा सेनेचा मी मागील 2 वर्ष काम करत आहे. आदरणीय गीते साहेबांनी या पदावर माझी नियुक्ती केली होती आणि मला जी जबाबदारी दिली ती मी योग्य पद्धतीने पार पाडत होतो. 2022 ऑगस्टला आदित्य साहेबांच्या हस्ते मी महाड येथे पक्षप्रवेश केला होता. त्यावेळेला उद्धव साहेबांवर जो अन्याय झाला होता त्यावेळेला महाड आणि परिसरातील तरुण, अख्ख्या महाराष्ट्रातील तरुण पेटून उठले होते. तर त्याच वेळेला त्याच धर्तीवर मी प्रवेश केला होता. कुठलीही अपेक्षा पक्षाकडून न बाळगता मी पक्षाचं काम करत होतो. कुठलं काही डिमांड ठेवलं नाही तेव्हा मी प्रवेश केला तेव्हा. आणि एक आनंद गीते सारखा एक सच्चा नेतृत्व, निष्कलंक नेतृत्व याच्यावर विश्वास ठेवून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना नंतरच्या काही काळानंतर मे 2023 ला जगताप फॅमिली यांनी ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. तर त्यांना अपेक्षा होती की त्यांना महाडची आमदारकी मिळेल, कारण महाडच्या आमदारकीवर उद्धव साहेब यांच्या सेनेचा दावा होता. तर त्या अनुषंगाने ते आमदारकीची अपेक्षा ठेवून पक्षात आले. पण त्यांना जुने शिवसैनिक, जे खरे शिवसैनिक होते, जे काही अपेक्षेच्या बिगर काम करत होते पक्षामध्ये, त्यांच्याशी त्यांची खतखत ही सुरुवातीपासूनच सुरू होती. आजही अनेक पदाधिकाऱ्यांचा त्यांचं काही पटत नाहीये. आणि मी कसं आहे, नेहमी प्रखरपणे आपली मत मांडतो, कारण माझा विश्वास आणि माझा विश्वास हा नेहमी मातोश्रीवर राहिलेला आहे. आम्ही काय कॅप्टन जगताप निवास या बंगल्यावर श्रद्धा ठेवून पक्षात प्रवेश केलेला नाही. पण त्यांचं असं मत आहे आणि त्यांची नेहमी अशी अपेक्षा असते की लोकांनी त्यांच्या बंगल्यावर रोज सकाळी हजेरी लावावी आणि त्यांना साहेब 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 म्हणून त्यांना मिरवावं. ते का आपल्याला एक खऱ्या शिवसैनिकाला जमणार नव्हतं. त्यामुळं त्यांच्या मनात नेहमी माझ्याबद्दल राग होता. लोकसभेच्या वेळेला पण मी अख्ख्या जिल्ह्यात नाही तर अख्ख्या लोकसभा मतदारसंघात रायगड, रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये काम केलं गीते साहेबांचं, आणि ते सुद्धा त्यांना खपत नव्हतं. खास करून माझ्या समाजामध्ये माझी प्रतिमा खूप उंचावत चालली होती या लोकसभेच्या निवडणुकीनंतर, आणि त्यांना कोण असं नवीन येणारं नेतृत्व मान्य नाहीये. त्यामुळं ते अधूनमधून तोडगोड्या हे करतच होते. आणि आता त्यांनी हा डाव साधलेला आहे, माझी पक्षावरून अकलपट्टी करून. पक्षातून त्यांनी जिल्हा अध्यक्ष, पण तुम्ही उद्धव साहेबांकडे नाव देणार, उद्धव साहेबांची जो म्हणणं आहे. नक्कीच युवा सेनेचा कारभार आदित्य साहेब पाहतात आणि वरुण सरदेसाई साहेब पाहतात. तर माझी अशी अपेक्षा आहे की माझं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण नाना जगताप हा कुठल्याही पदावरती नसताना, त्यांच्याकडे कुठलंही पद नाहीये, तरी सुद्धा तो पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांना दबाव टाकून त्यांना याला काढा, त्याला काढा, त्याला कमी करा, त्याच्यावर असे ताशोरे ओढा, त्याच्याबद्दल काही महिला पदाधिकाऱ्यांबद्दल तर त्यांनी शिवीगाळही केलेली आहे. ज्या महिला आज वर्षानुवर्ष पक्षाच्या काम करतायत त्यांना नाहक बदनाम करण्याचं सुद्धा ते लोक काम करतात, कारण ते खरे कट्टर शिवसैनिक आहेत. तर पक्ष नेतृत्वापर्यंत माझं म्हणणं पोहोचलं पाहिजे अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे, आणि पक्ष नेतृत्वाने याची दखल घ्यावी. पक्षातून जरी तुम्हाला काढला असेल तरी खरा शिवसैनिक म्हणून शिवसेनेचं काम करायचं. हे बघा, मला पदावरनं कोणी काढू शकतं, शिवसैनिक हे पद सगळ्यात महत्वाचं आहे. या पदावरून मला कोणी काढू शकत नाही. माझ्या खांद्यावर हात ठेवून, माझ्या पाठीवर हात ठेवून आदित्य साहेबांनी मला सांगितलेलं आहे की कायमची, जेव्हा मी प्रवेश केला महाडमध्ये शिवाजी चौकाच्या सभेत, भर पावसात सभा झाली, 10,000 लोक होती त्यावेळेला त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलंय कायमच्या आमच्या सोबत राहा. तर मी कायमच आदित्य साहेब आणि उद्धव साहेब मातोश्रीच्या सोबत राहणार. खरे शिवसैनिक आहेत त्यांना काय आव्हान? खऱ्या शिवसैनिकांना माझं असं आव्हान असेल की बाळासाहेबांनी आपल्याला ही संघटना जी दिलेली आहे ही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेली आहे. तर आपण अन्यायाच्या विरोधात कायम लढत राहावे
अशा वृत्तीला आपल्या पक्षात थारा असता कामा नये. कारण हे लोक जर स्वतःच्या पक्षातीलच स्वतःच्या संघटनेतील लोकांवर जर अन्याय करत असतील तर आपण अन्यायाच्या विरोधात लढायचं कसं?